नमस्कार मंडळी. आज आपण जातोय अहिल्यानगरमध्ये असलेल्या श्री क्षेत्र मढी येथे. श्री क्षेत्र मढी म्हणजे भटक्यांची पंढरी. येथे कानिफनाथांची संजीवन समाधी आहे. आपले नवनाथ म्हणजे नवनारायण. त्याचपैकी प्रबुद्ध नारायण म्हणजेच आपले कानिफनाथ. हिमालयामध्ये एका हत्तीच्या कानातून त्यांचा अवतारी जन्म झाला म्हणून त्यांचे नाव कानिफनाथ असे ठेवले. भारत भ्रमण करत करत मिरी तांबडादेव मार्गे कानिफनाथ मढी या ठिकाणी आले. कानिफनाथांसोबत त्यांचा खूप मोठा शिष्य परिवार होता. ते जेव्हा मढी येथे आले तेव्हा पवनागिरी नदीच्या काठावर असलेल्या आपेश्वर शिव मंदिरात ध्यान करत बसायचे. त्यांच्यासोबत मच्छिंद्रनाथ देखील त्याच मंदिरात ध्यान करत असत. उत्सवाच्या वेळी कानिफनाथांचा शिष्य परिवार मोठमोठ्याने ढोल आणि डफ वाजवत असे. त्यामुळे मच्छिंद्रनाथांच्या साधनेमध्ये खंड पडू लागला. म्हणूनच मच्छिंद्रनाथ जवळच 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या मायंबा येथे एका डोंगरावर साधनेसाठी गेले. आज त्याच डोंगरावर मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे. पुढे कानिफनाथांनी या डोंगरावर असलेल्या एका गुहेमध्ये आपली साधना सुरू केली. चला तर मंडळी, कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन करूया. फाल्गुन वद्य पंचमी म्हणजेच रंगपंचमी याच दिवशी कानिफनाथांनी समाधी घेतली. दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी या मंदिरात मोठी यात्रा भरते. पाडव्या दिवशी गोदावरी नदीचे पाणी कावडीने आणून समाधीला अभिषेक केला जातो. समाधीला चंदनाचा लेप लावून अत्तर आणि फुले अर्पण करून महापूजा केली जाते. या उत्सवाच्या दरम्यान झेंड्यांच्या मोठ्या मोठ्या काठ्या मंदिरात आणल्या जातात. ढोल आणि डफ वाजवत याच काठ्या मंदिराच्या कळसाला लावून प्रदक्षिणा घेतली जाते. पूर्वी या झेंड्यांच्या काठ्या मंदिरातील कानिफनाथांच्या समाधीला टेकवून मंदिराची प्रदक्षिणा घेतली जात असे. हे आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर. या मंदिराच्या गाभाऱ्याखाली एक गुफा आहे. त्याच गुफेमध्ये बसून कानिफनाथ साधना करायचे. असे म्हणतात की आजही या गुहेमध्ये ध्यानासाठी शांत बसले की ओमचा ध्वनी ऐकू येतो. मंदिराच्या पश्चिम दरवाजाजवळ पारायण मंदिर आहे. या मंदिरामध्ये नवनाथ पारायणाचे वाचन केले जाते. या मंदिर परिसरात डाळंबाई देवीचे एक छोटेसे मंदिर आहे. त्या मंदिराची आख्यायिका अशी सांगितली जाते की डाळंबाई नावाच्या एका महिलेने नाथ संप्रदायात सामील होण्यासाठी
कानिफनाथांची घोर तपस्या केली. तपस्येला प्रसन्न होऊन कानिफनाथांनी रंगपंचमीच्या दिवशी तिला दर्शन दिले आणि वरदान दिले की येथे डाळिंबाचे झाड उगवेल आणि जो भक्त मनात एखादी इच्छा धरून त्या झाडाला धागा बांधेल त्याची इच्छा नक्की पूर्ण होईल. म्हणून आजही अनेक लोक मनात एखादी इच्छा धरून या झाडाला धागा बांधतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.